शुभ सकाळ मंडळी. आज सकाळीच मी आलो गावाला आणि मस्त पाऊस पडतोय आणि सगळीकडे तर हिरवगार गवत पण रुजलंय. तर चला या, मला मी आपल्या घराच्या आजूबाजूला जो परिसर आहे ना तो दाखवतो. हा इकडे आपण जो बनवलेला तो कमळासाठी टँक आहे तो पण मस्त झालाय आता. आणि हे ना हे सगळे पावसाचा जो पाणी पडतो किंवा आता आंबा पण आहे इकडे, त्यामुळे त्या आंब्याची पण पाणी पडतो ना, थेंब पडतात मोठे मोठे, त्यामुळे अंगणा उकरतो आणि माती वाहून जाते. अंगण्याची बेसिकली धूप होते, म्हणून हे खाली प्लास्टिक आणि साडी वगैरे सगळे असं हंतरून ठेवले जेणेकरून मग त्याची जी धूप आहे ती धूप होणार नाही. इकडे ही आपली अशी तुळस आहे आणि इथे बघायला या, हाला ना चिनी गुलाब म्हणतात. काय वेगळं नाव असेल तर नक्की सांगा, मला तर चिनी गुलाब माहिती आहे. आणि फुल बघा ना काय भारी आहे, मस्तच वाटतंय ना, एकदम पिंक कलर. ही तुळस आहे, हे फुलपाखरू पण आलंय आणि ही पानफुटी आहे. आता झाडांना काय पाणी घालायची एवढी गरज लागत नाही. आणि इकडे पावसाची सोय आपली, लाकडं सगळी जमा केली आहेत. ह्या वेळेला लाकडं भरायला भेटली नाही म्हणून इकडे पडवीतच आपण भरून टाकली आहेत. थोडी थोडी सुकली आहेत ती भरली आहेत. आणि आपण म्हणजे जवळजवळ एप्रिलच्या दरम्यान काजूच्या जे गावठी आपल्या बिया आहेत ना त्याची रोपं बनवलेली आणि तो व्हिडिओ आपण पोस्ट केला होता. तर त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आला. लोकांनी खूप इन्क्वायरी पण केल्या, म्हणजे रोपं कशी बनवलेत. जर ही काजूची रोपं आपण गावठी काजूची रोपं लावली तर ते पीक आहे, म्हणजे त्याला फळ धरणं आहे, ते फळं कधी लागतात हे सगळं इन्क्वायरी केलेली आणि त्याची आता कंडिशन काय आहे ह्याच्याबद्दल पण खूप जास्त इन्क्वायरी होतं. तर चला मी तुम्हाला ते पण दाखवतो. आता बघायला कसं झालंय ते बघा. एक ते दीड महिन्यामध्ये एक ते दीड महिन्यामध्ये ह्याची कंडिशन बघा, काय मस्त आहे ना. हाईटला एकदम मस्त हाईटला आलेत. आता एक जर आपण काढून बघितलं ना ह्याच्यातून, बघा भारीच आहे ना. आणि ह्याला ना फांद्या बघा कशा फुटल्या. हा एक इथे एक आहे, एक इथे आले आहे, इथे आली आहे आणि आज पालवी पण फुटते मस्त. आता हे लावून पण टाकायचे आपल्याला. बघूया कसं वेळ भेटतोय तसं ह्या 1 ते 2 दिवसामध्ये लावून टाकूया. आणि आता हाईट पण ह्याची खूप जास्त झाली आहे आणि पाऊस पण आहे. बेसिकली आता ह्या वर्षी पाऊसच असं झालंय की खूप लवकर आलाय, त्यामुळे आता आपण लवकर लावून घेतोय. नाहीतर मग आपण ही जून एंडिंगला किंवा मग जुलैमध्ये लावली असते. आणि आता पाऊस आणि वारा पण आहे त्यामुळे थोडीशी अशी ही वाकली आहेत. तर लवकरात लवकर लावून घेऊ शकतो आपण. भारीच वाटतात ना बघायला. जवळजवळ एक 100च्या आसपास तरी असतील आता हे. आणि सगळ्या एकही, मी तुम्हाला बोललेलो ना की खूप रेअरली ज्या आहेत त्या बिया फेल जातात. म्हणजे जे आपण पाण्यामध्ये टाकून ज्या बिया आपण वरती काढल्या त्या सगळ्या बाहेर काढून टाकल्या, त्या लावण्या योग्य नव्हत्या, म्हणजे त्या रुजल्या पण नसत्या. आणि ज्या बाकीच्या लावल्या ना त्या मस्त रुजल्यात, म्हणून ती पद्धत तुम्ही फॉलो करू शकता. आणि गावठी काजू बद्दल आणखी एक लोकांचा प्रश्न होता की किती वर्षामध्ये लागतात. तर असं आहे की ते 3 वर्षामध्ये पण लागतात, 4 वर्षामध्ये पण लागतात. कारण आम्ही लॉकडाऊन मध्ये जे लावलेले ना, तर लॉकडाऊन मध्ये आता लावलेले जवळजवळ 3-4 वर्ष झालेत. तर त्यांना काही ह्यांना काजून आता बिया पण ठरल्यात. तर मेहनतीवरती आहे. जर त्यांना रेग्युलर पाणी जर भेटलं ना, पाण्याचा जर सोर्स असेल तर खूप चांगले होतात. अदरवाईज जर पाणी नसेल ना तर 3-4 वर्षाच्या पुढे थोडंसं जाऊन रोप एक चांगल्या कंडिशनला झालं तर फळं पण लागतात. तर अशी ही आपली रोपं आहेत, मस्त झालेत ना. आणि कशी तुम्हाला ही ग्रोथ वाटते ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला पॉसिबल असेल तर काजूची रोपं असतील किंवा कलमाची जे काही कोणती झाडं असतील ती ह्या पावसाळ्यामध्ये नक्की लावा. बस दाखव.